Hello, guys. Let's start with the one maybe last topic for this semester, that is inflation and its impact, as we are learning about money demand. We have already finished learning about money supply, and now we are turning towards inflation, that is a sub part of money demand. We have already seen Friedman's theory, Fisher's theory, Cambridge cash balance approach in money demand, and now we are moving towards inflation. Inflation in the market is the rising price levels of a commodities and services offered in the various kinds of market. हम्म? भाववाढ जी होते किंवा एखाद्या गोष्टींच्या वस्तूंच्या किमतींमध्ये जेव्हा वाढ होते तेव्हा त्याला इन्फ्लेशन असं म्हटलं जातं. So inflation refers to the continuous rise in general price level, which reduces the value of money or purchasing power over a period of time. For a common man, just a minute, okay? Yeah. So for a common man, rise in price is inflation. In economics, slow and steady rise in price over a period of time is called as inflation. जनरली आपल्या टर्म मध्ये जेव्हा कुठल्याही प्रकारची भाववाढ होते आपण त्याला इन्फ्लेशन म्हणतो रोजच्या भाषेत. पण इकॉनॉमिक्स मध्ये जेव्हा अशा प्रकारे स्लो अँड स्टेडी म्हणजे कंटिन्युअस राईज इन प्राइस होत राहते एका पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाइम मध्ये, तेव्हा त्याला इन्फ्लेशन असं म्हणतात. ओके. Statistically speaking, inflation is measured in terms of percentage rise in price index, that is percentage rate per unit of time, usually for an annum, for 30 to 31 days a month. So जेव्हा एका वर्षासाठी किंवा एका महिन्यासाठी पर्सेंटेज राईज होते, कशात राईज होते, प्राइस इंडेक्स मध्ये, तेव्हा स्टॅटिस्टिकली त्याला इन्फ्लेशन असं म्हणतात आणि इन्फ्लेशन अशा प्रकारे मोजलं जातं. क्राउथरच्या मते इन्फ्लेशन इज अ स्टेट इन विच व्हॅल्यू ऑफ मनी इज फॉलिंग, दॅट इज प्राइजेस आर रायझिंग. पैशाची किंमत कमी होणं म्हणजेच किमती वाढणं. थोडक्यात मगाशी म्हणजे गेल्या वेळी जेव्हा लेक्चर घेतलं होतं तेव्हा तुम्हाला म्हटलं होतं की जर समजा 10 रुपयाला पेन मिळत असेल आणि आता तेच पेन 15 रुपयाला मिळालं, याचाच अर्थ माझ्या पैशाची जी किंमत होती ती कमी झाली. पूर्वी 10 रुपयाला एक पेन मिळायचं, तर आता 10 रुपयाला कदाचित मला पाऊंड पेन मिळेल, कारण आता त्याची प्राइस 15 रुपये झाली. तुमच्या लक्षात येतंय? अकॉर्डिंग टू द कोलबोन, ओके, इन्फ्लेशन इज टू मच ऑफ अ मनी चेसिंग टू फ्यू गुड्स. खूप जास्त पैसा जेव्हा खूप कमी गुड्सची खरेदी करण्यासाठी किंवा त्यांचा वापर करण्यासाठी वापरला जातो तेव्हा त्याला इन्फ्लेशन म्हणतात. हॅरी जॉन्सन असे म्हणतात, सस्टेन्ड राईज इन प्राइजेस इन्फ्लेशन. कंटिन्युअस प्राइस रायझिंग होणं याला इन्फ्लेशन असं म्हणतात. सॅम्युएल्सन म्हणतो, इन्फ्लेशन ऑकर्स व्हेन द जनरल लेवल प्राइजेस अँड कॉस्ट्स आर रायझिंग. सो इन्फ्लेशन तेव्हा होतं जेव्हा जनरल प्राइस लेवल मध्ये आणि किमतींमध्ये, कॉस्ट मध्ये, खर्चामध्ये वाढ होते. ओके. केन्स बोलते हैं, increase price after the level of full employment is reached to a true inflation. जेव्हा फुल एम्प्लॉयमेंटच्या पॉइंट नंतर तुमच्या किमतींमध्ये वाढ व्हायला लागते तेव्हा ट्रू इन्फ्लेशन त्याला असं म्हणता येईल. गार्डनर ॲक्ले says, a persistent and appreciable rise in general level of prices is called as inflation. कंटिन्युअस प्राइस मध्ये वाढ होणं, लक्षात येणे इतपत, त्याला इन्फ्लेशन असं म्हणतात. सो या वेगवेगळ्या डेफिनेशन आहेत. ऑब्व्हियसली या सगळ्या एकाच गोष्टीला सांगतात की जेव्हा जनरल प्राइस लेवलमध्ये कंटिन्युअस आणि स्टेडी वाढ होत राहते, आणि मुख्य म्हणजे जेव्हा आपल्या पैशांची किंमत कमी होते आणि आपल्याला जास्त खर्च यायला लागतो, तेव्हा त्या स्थितीला, उस सिच्युएशन को इन्फ्लेशन बोला जाता है. ओके. इन्फ्लेशन रेट इन इंडिया, ओके, इन 2016-17, आपके बुक के हिसाब से कंज्यूमर्स प्राइस इन इंडिया इंक्रीज, दैट इज CPI, ओके, कंज्यूमर प्राइस इंडेक्स. लेकिन कंज्यूमर प्राइजेस मतलब जो कंज्यूमर्स को
फेस करने पड़ते हैं प्राइजेस, वो इंडिया में 3.81% से ईयर ऑन ईयर बेसिस पे बढ़ गए इन मार्च 2017 में, फॉलोइंग 3.65% rise in February and below market expectations of 3.98%. Food inflation slowed to 1.93% from 2.01%. So food inflation मतलब खाने के कीमत में जो प्राइस राइज होता है वो कम हुआ, वो थोड़ा स्लो हो गया। जो पहले 2.01 था तो वो 1.93 हो गया। ओके, year on year, cost of food and beverages rose 2.54%. It was 2.46% in February. Provisional estimates show the food index alone rose 1.93% compared to 2.01% in the previous month. Prices increased less for sugar, that is 17.05% from 18.83% in February. तो फेब्रुआरी में जो 18% बढ़त थी शुगर के प्राइजेस में, वो इस मंथ में, जिस मंथ में ये रिकॉर्ड किया गया है, दैट वाज 17%, मतलब कम इन्फ्लेशन हुआ है उस मंथ शुगर के प्राइजेस में। एंड मीट एंड फिश 2.96% फ्रॉम 3.5%। तो फिश की जो कीमत रहती है, मीट की जो कीमत रहती है, उसके प्राइस में भी हमें जो प्राइस राइज है वो कम दिखाई दे रही है। मतलब पहले जो 3.5% पहिली जी असायची होत होती प्राइस राइज, ती आता 2.96% होती। अँड फेल मोर फॉर पल्सेस -12.4% फ्रॉम -9%. In constant, prices rose faster for fruits 9.35% from 8.33%. पल्सेस म्हणजे धान्यासाठी जरी खाण्याच्या प्राइजेस कमी झाल्या असतील तरी फळांच्या बाबतीत मात्र प्राइजेस वाढल्याचं दिसून येत आहे आणि व्हेजिटेबल्सच्या बाबतीत कमी प्रमाणात त्या पडल्याचं दिसून येत आहे. इन्फ्लेशन ऑल्सो इन्क्रीज्ड फॉर फ्युएल अँड लाईट 5.56% फ्रॉम 3.9%. सो फ्युएल म्हणजे इंधन आणि प्रकाश या सगळ्या सेक्टरमध्ये इन्फ्लेशन वाढलंय आणि क्लोदिंग आणि फुटवेअर मध्ये सुद्धा इन्फ्लेशन वाढल्याचं दिसून येत आहे 4.6% ने, बट वॉज नियरली फ्लॅट फॉर हाऊसिंग म्हणजे घरांच्या बाबतीत मात्र जवळजवळ सेमच इन्फ्लेशन दिसून येत आहे, सेम प्रमाणात प्राइजेस राईज होत आहे. The corresponding provisional inflation rates for rural and urban areas are 3.75% and 3.88%. म्हणजे रुरल आणि अर्बन एरियाचा डिस्टिंग्विश किंवा फरक केला तर प्रत्येक ठिकाणी प्रोव्हिजनल इन्फ्लेशन रेट आपल्याला दिसून येतो. रुरल एरियात 3.75 आणि अर्बन एरियात 3.88. सो अशा प्रकारे आपल्याला थोड्याफार प्रमाणावर इन्फ्लेशन ओव्हरऑल रेट दिसून येतो. आपण खालचा जर चार्ट बघितला तर एप्रिल 2016 पासून तो आपल्याला मार्च 2017 पर्यंत नेतो आणि आपण बघू शकतो की प्रत्येक महिन्यात सीझनॅलिटी प्रमाणे कशाप्रमाणे प्राइस वाढल्यात कमी झाल्यात हे आपल्याला दिसून येतं. सो देर आर टू डिस्टिंक्ट टाइप ऑफ इन्फ्लेशन और classification. First is demand pull inflation and second is cost pull inflation. दोन प्रकार आहेत इन्फ्लेशनचे, डिमांड पुल इन्फ्लेशन आणि कॉस्ट पुल इन्फ्लेशन. डिमांड पुल इन्फ्लेशन occurs when price rise on account of excess of aggregate demand over the existing supply of goods and services. जेव्हा तुमच्या प्राइजेस वाढतात तुमची डिमांड वाढल्यामुळे, तेव्हा तुमची डिमांड वाढते मार्केटमध्ये पण तितकं सप्लाय वाढू शकत नाही गुड्स अँड सर्व्हिसेसचा अचानक, आणि म्हणून त्यावेळी डिमांड पुल इन्फ्लेशन म्हणजे डिमांडच्या मोठ्या वाढण्यामुळे झालेलं इन्फ्लेशन तयार होतं. ओके, it may be caused by an increase in the volume or quantity of money when the economy is at a full employment level. Increase in the money supply at the full employment level will bring down the rate of interest, causing the increase in investment. Consequently, money incomes of the various factors of production will increase, leading to the increase in effective demand. Demand pull inflation also occurs without any increase in the quantity of money.
सो तुमच्या हातातला पैसा वाढलाय का, कमी झालाय का, किती आहे, यावर तुमचं डिमांड पुल इन्फ्लेशन ठरत नाही. ते तुमच्या डिमांडवर ठरत असतं मार्केटच्या आणि सप्लायवरती. ओके. Increased effective demand without a corresponding increase in the supply of market or supply of goods and services in the market leads to rise in price level. So जेव्हा तुमची इफेक्टिव्ह डिमांड मार्केटमधली वाढते पण त्याप्रमाणे सप्लाय वाढत नाही, तेव्हा तुमच्या प्राइस लेवलमध्ये वाढ होते. कॉस्ट पुश इन्फ्लेशन. आता हा दुसरा टाइप आहे विच रेफर्स टू द सिच्युएशन्स वेअर प्राइजेस राईज ऑन अकाउंट ऑफ इन्क्रीजिंग कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. सो जेव्हा प्रोडक्शनची कॉस्ट वाढते तेव्हा तुमच्या जेव्हा प्राइजेस वाढायला लागतात तेव्हा कॉस्ट पुश इन्फ्लेशन, कॉस्टच्या मुळे वाढलेली प्राइस असं त्याला म्हटलं जातं. फॉर एनी रिझन वेन द प्राइजेस ऑफ द व्हेरियस फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन इन्क्रीज, the cost of production will also increase. So जेव्हा फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेन्युअर या सगळ्यांच्या किमती काही ना काही प्रमाणात जेव्हा वाढत जातात काही ना काही कारणामुळे, तेव्हा तुमची प्रोडक्शनची कॉस्ट पण वाढते, प्रोडक्शनची किंमत पण वाढते आणि त्यामुळे कॉस्ट पुश इन्फ्लेशन होतं. ओके. Increase in the cost of production leads to an increase in price level. This situation is result of वेज पुश और प्रॉफिट पुश. इन द सेन्स प्रॉफिट वाढण्यासाठी केले गेलेले एफर्ट किंवा वेज म्हणजे तुमच्या सॅलरीज देण्यासाठी जेव्हा तुमची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढते त्याच्यामुळे कॉस्ट पुश इन्फ्लेशन घडून येतं. ओके. सो लेट्स सी डिमांड पुल इन्फ्लेशन साठी आपल्याकडे एक्स ऍक्सिसवर रिअल आउटपुट दिसतंय आणि वाय ऍक्सिसवर प्राइस लेवल दिसतात P1, P2. आपल्याला दिसतंय तीन डिफरंट लेवल्स ऑफ ऍग्रीगेट डिमांड कर्व, दॅट इज D1, D2 आणि सप्लाय कर्व आहे SS. इट रिप्रेझेंट्स ऍग्रीगेट सप्लाय ऑफ आउटपुट. द पॉइंट F, ओके, लेट मी शो यू दिस पॉइंट. द पॉइंट F हा जो मी आता तुम्हाला पॉइंट दाखवते तो, द पॉइंट F शोज फुल एम्प्लॉयमेंट लेवल. म्हणजे या पॉइंट वरती पूर्णपणे एम्प्लॉयमेंट आहे. बघा, आपण केनेशियन इकॉनॉमिक्स शिकताना असं बघितलं होतं की त्यात एका सर्टन पॉइंट नंतर तुमचा सप्लाय कर्व हा कम्प्लिटली इनइलास्टिक होऊन जातो. इन द सेन्स तुमच्या प्राइस लेवल कितीही चेंज झाल्या तरी तुमचं रिअल आउटपुट किंवा सप्लाय बदलत नाही. सो तशाच प्रकारे फुल एम्प्लॉयमेंटच्या पॉइंट नंतर हा व्हर्टिकल झालेला दिसतोय बघा सप्लाय कर्व. ओके. सो F पॉइंट हा फुल एम्प्लॉयमेंट लेवल ऑफ आउटपुट आहे. ऍट this point curve becomes vertical. At the full employment level of output F, the price level is OP. So F या पॉइंटला तुमची प्राइस लेवल किती आहे? OP. बघा, F पॉइंट जेव्हा मागे नेऊन जोडलाय तेव्हा तुम्हाला OP इतकी प्राइस लेवल मिळाली, बरोबर. When the aggregate demand exceeds the full employment level D1 or D2, म्हणजे जेव्हा aggregate डिमांड वाढते ती D पासून D1 वर किंवा D2 वर जाऊन पोहोचते तेव्हा the prices also rise from OP1 or OP2. म्हणजे D1 वर गेली तुमची प्राइस तर तुमचा फुल एम्प्लॉयमेंटचा पॉइंट मे बी हा वरचा दिसतोय तो होतो आणि त्यामुळे तुमची प्राइस लेवल होते OP1. जर समजा D2 वर डिमांड गेली तर प्राइस होते OP2. ओके. द ऍग्रीगेट डिमांड मे शिफ्ट ड्यू टू इन्क्रीज इन द ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंट आय. आपण बघितलं होतं ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंट म्हणजे जनरली गव्हर्नमेंट कडून केली जाणारी इन्व्हेस्टमेंट की जी इन्कम प्रमाणे बदलत नाही, इन्कम इंडिपेंडंट असते, बरोबर. अशा इन्व्हेस्टमेंटमुळे काय होतं, तुमच्याकडे जास्त प्रमाणावर सोयी सुविधा उपलब्ध होतात. जास्त प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट निर्माण झाल्यामुळे तुमच्याकडे इन्कम पण अवेलेबल होतं आणि ह्यामुळे तुमचं डिमांड वाढते. सो डी वरून तुम्ही D1 वर शिफ्ट होता किंवा D2 वर शिफ्ट होता अँड इन्क्रीज इन द लेवल ऑफ कन्झम्पशन. सो तुमच्या जर कन्झम्पशन मध्ये वाढ झाली तरी सुद्धा अशा प्रकारे ऍग्रीगेट डिमांडवर वाढ होऊ शकते. और स्पर्ट इन गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर. सो म्हणजे गव्हर्नमेंटने एकदम जास्त खर्च करायला सुरुवात केली तर पुन्हा मार्केटमध्ये पैसे वाढतात, परचेसिंग पॉवर वाढते लोकांकडची आणि त्यामुळे ऍग्रीगेट डिमांड वाढते. ऍग्रीगेट डिमांड वाढते पण त्या प्रमाणावर तुम्ही बघा सप्लाय हा इनइलॅस्टिक आहे, म्हणजे तो बिलकुल चेंज होत नाहीये. त्यामुळे काय होतं, लोकांची डिमांड वाढलीये पण मार्केटमध्ये तितक्या वस्तूच अवेलेबल नाहीयेत आणि म्हणून
मार्केटमध्ये वस्तू अवेलेबल नसल्यामुळे जितक्या वस्तू अवेलेबल आहेत त्यांची किंमत वाढायला सुरुवात होते आणि डिमांड पुल इन्फ्लेशन क्रिएट होतं. ओके, लेट्स सी द कॉस्ट पुल इन्फ्लेशन. मग अशी आपण डिमांड पुल इन्फ्लेशन बद्दल बघितलं, आता कॉस्ट पुल इन्फ्लेशन बद्दल बघूया. डी कर्व, ओके, इथे जो दिसतोय तुम्हाला तो डी कर्व ॲज अर्लियर रिप्रेझेंट्स ॲग्रिगेट डिमांड फंक्शन. डी कर्व मध्ये आपल्याला ॲग्रिगेट डिमांड फंक्शन दिसतं. SOS, okay, SOS is the aggregate supply function. In the sense SO म्हणजे S0 आहे तो, S0 to S असं जर म्हणलं तर ते ॲग्रिगेट डिमांडचं फंक्शन आहे. तिथे O असं लिहिलं गेलंय पण ते S0 आहे. ओके, the price determined by the intersection of the demand and supply curves is OP. In the sense जेव्हा तुम्ही S0 to S असा तुमचा सप्लाय कर्व म्हणता, ॲग्रिगेट सप्लाय कर्व, आणि F हा तुमचा फुल एम्प्लॉयमेंटचा पॉइंट आहे, D हा तुमचा ॲग्रिगेट डिमांडचा कर्व आहे. तर त्यावेळी तुमची प्राइस किती असते? प्राइस लेवल OP असते, बरोबर. इफ द सप्लाय कर्व लेट अस अज्युम दॅट ॲग्रिगेट सप्लाय फंक्शन शिफ्ट्स अपवर्ड टू S1S. म्हणजे जर समजा S0S याच्यावरनं ॲग्रिगेट सप्लायचं फंक्शन अपवर्ड शिफ्ट झालं, म्हणजे सप्लाय वाढला आणि S1S असा झाला, तर अशा वेळी तुमची प्राइस लेवल पण OP1 होती ती ते आता OP होती ती आता OP1 होईल. प्राइस लेवल ऑल्सो मूव्स अप टू the price level shifts to OP1. If the supply curve further shifts to S2S, the price level moves up to OP2. So इथे OP1 असणं गरजेचं होतं, आणि जेव्हा आपण S2S वर जाऊन पोहोचू, सप्लाय कर्व परत जर शिफ्ट झाला ॲग्रिगेट सप्लाय कर्व, तर आपली पुढची प्राइस लेवल असेल OP2. प्राइस लेवल वाढणं याचाच अर्थ इन्फ्लेशन वाढणं. द सप्लाय कर्व मे शिफ्ट अपवर्ड्स आयदर बिकॉज ऑफ वेज पुश और कॉस्ट पुश. म्हणजे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढल्यामुळे किंवा द्यायच्या सॅलरीज, वेजेस यांची कॉस्ट वाढल्यामुळे कॉस्ट पुश इन्फ्लेशन वाढेल, कारण कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढणार आहे. मनी वेजेस मे राईज ड्यू टू ट्रेड युनियन सक्सेसफुल कलेक्टिव्ह बार्गनिंग. जेव्हा ट्रेड युनियन म्हणजे कामगारांच्या संघटना असतात, त्यांनी सक्सेसफुल निगोसिएशन केलं जर समजा फर्म्स बरोबर, फर्म्सच्या मालकांबरोबर, तर मनी वेजेस म्हणजे सॅलरीज वाढतात आणि त्यामुळे वेज पुश क्रिएट होतं आणि त्याच्यामुळे कॉस्ट पुश इन्फ्लेशन तयार होते. द कॉस्ट मे ऑल्सो इन्क्रीज ॲज द प्रॉफिट मोटिवेटेड मोनोपॉलिस्ट मे राईज द प्राइस ऑफ आउटपुट. जेव्हा एखाद्या मोनोपॉलिस्टना त्यांचा प्रॉफिट वाढवायचा असतो, कारण ते बिझनेसचं अल्टिमेट एम असतं, तेव्हा ही कॉस्ट वाढवण्यासाठी मोनोपॉलिस्ट जे असतात ते आपल्या आउटपुटची प्राइस वाढवतात आणि त्यामुळे प्रॉफिट जास्त मिळवण्यासाठी प्राइस वाढवली म्हणून कॉस्ट पुश इन्फ्लेशन क्रिएट होतं. दस कॉस्ट मे बी पुश्ड अप आयदर बिकॉज ऑफ मोनोपॉली, एलिमेंट्स इन द लेबर मार्केट और प्रोडक्ट मार्केट. सो लेबर मार्केट मधल्या किंवा प्रोडक्ट मार्केट मधल्या आपण बघितलेल्या एलिमेंट्समुळे किंवा मोनोपॉलिस्टच्या प्रॉफिट मॅक्झिमायझेशन पॉलिसीमुळे कॉस्ट पुश इन्फ्लेशन घडून येतं. आता लक्षात घ्या, कॉस्ट पुश इन्फ्लेशन हे त्या F पॉइंटच्या मागे घडलंय, याचा अर्थ फुल एम्प्लॉयमेंटच्या आधी घडलंय. वेरॅज डिमांड पुल इन्फ्लेशन मात्र F पॉइंटच्या पलीकडे जाऊन घडत होतं, याचा अर्थ फुल एम्प्लॉयमेंट लेव्हलला पोहोचल्यानंतर घडत होतं. ओके, लेट्स चेक आउट नेक्स्ट पॉइंट. सो दीज आर द इफेक्ट्स ऑफ इन्फ्लेशन. आणि लेट मी टेल यू व्हेरी ऑनेस्टली की तुम्ही इन्फ्लेशन आतापर्यंत खूप वेळा शिकलाय. मी स्वतः तुम्हाला इन्फ्लेशनचा डिफ्लेशनचा टॉपिक शिकवलाय याच्या आधी, ज्याच्यात आपण इन्फ्लेशन, डिफ्लेशन, नॉट डिफ्लेशन पण स्टॅगफ्लेशनच्या बद्दल माहिती मिळवली, बरोबर. सो ह्या सगळ्या बाबतीत आपण खूप वेळा इन्फ्लेशनचे काय इम्पॅक्ट होऊ शकतात समाजावर किंवा या सगळ्याविषयी खूप जास्त चर्चा केली, खूप वेळा त्याबद्दल बोललोय आपण, बरोबर. त्यामुळे आज मी तुम्हाला त्याचा ओव्हरव्ह्यू देणार आहे आणि तुमचं काय काम असणार आहे की तुमच्यासमोर ऑलरेडी स्क्रीन पण ओपन असणार आहे आणि क्लासेसमध्ये मी तुम्हाला मटेरियल पण प्रोव्हाइड केलंय. सो तुम्ही काय करायचंय, तुम्ही या मटेरियल मधून नीट जायचंय, ते म्हणजे यू हॅव टू गो थ्रू इट. तुम्हाला ते वाचायचंय आणि त्यात जर काही लक्षात येत नसेल, काही अडत असेल, काही डाऊट असेल तर मला नक्की विचारायचा आहे, कारण हा थिओरिटिकल पार्ट आपण ऑलरेडी बघितलाय
आणि इट्स अ फेअरली इझी पार्ट. तरी आपण त्याच्यावरती एक स्कीम थ्रू किंवा ज्याला आपण म्हणतो थोडीशी त्याच्यावर छानशी चाळण मारूया की त्याच्यात नक्की काय आहे. ओके. सो इन्फ्लेशन अफेक्ट्स पीपल डिफरंटली, डिफरंट पीपल डिफरंटली. वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रुपना इन्फ्लेशन वेगवेगळ्या प्रकारे अफेक्ट करतं. दिस इज बिकॉज ऑफ फॉल इन द व्हॅल्यू ऑफ मनी. पैशाच्या किमतीमध्ये किंमत कमी झाल्यामुळे वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारे इन्फ्लेशनचा इम्पॅक्ट सहन करायला लागतो. When price rise, the value of money falls. Some groups of the society gain, some lose, and some stands in between. In the sense, काही ग्रुपना फायदा होतो अशा वेळी इन्फ्लेशनच्या वेळी, काही ग्रुपना तोटा होतो आणि काही ग्रुपना जनरली फायदाही होत नाही आणि तोटाही होत नाही. ओके. असा विचार करा, कांद्यांचे भाव वाढले तर शेतकऱ्याला त्याच्या ठरलेल्या किमतीप्रमाणेच कांद्याचा भाव मिळतो. मात्र दुकानदार कांद्याचे भाव जेव्हा वाढवतात तेव्हा दुकानदारांना फायदा होतो, विकणाऱ्यांना फायदा होतो, कन्झ्युमर्सना तोटा होतो, शेतकऱ्यांना तोटा होतो. तुमच्या लक्षात येते? सम ग्रुप्स गेन, सम ग्रुप्स लूज. लेट्स सी इफेक्ट्स ऑफ redistribution and wealth. There are two ways of measure the effects of inflation on the redistribution of income and wealth in the society. First, on the basis of change in real value of such factors factor incomes such as wages, salaries, rates, interest, dividends, profits. Second, on the basis of size of distribution of income over time as a result of inflation. म्हणजे एकतर तुम्ही कोणत्या प्रकारे तुम्हाला इन्कम मिळतंय आणि ते किती मोठ्या प्रमाणावर आणि किती वेळाने मिळतंय या दोन बेसिस वरती ठरू शकतं की तुम्हाला फायदा होईल इन्फ्लेशनने की तोटा होईल ते. ओके. whether the incomes of rich have increased and that the middle and poor classes have declined with the inflation, हे आपल्याला कळतं की कुठल्या बेसिसवर कुठच्या साईजचं इन्फ्लेशन. इन्फ्लेशन ब्रिंग्स अबाउट शिफ्ट इन डिस्ट्रीब्युशन of real income from those whose money incomes are relatively inflexible to those whose money incomes are relatively flexible. म्हणजे बघा, इन्कम वेगवेगळ्या प्रकारचं शिफ्ट ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ रिअल इन्कम घडवून आणतं. ज्यांचे इन्कम सेम असतात, ते बदलत नाहीत, रिजिड असतात. उदाहरणार्थ पेन्शन, सॅलरी घेणारे लोक, अशा लोकांचं ऍज कम्पेअर्ड टू ज्यांचं इन्कम फिक्स नसतं, लाईक ब्रोकरेज, कमिशन, या लोकांच्या तुलनेत. ओके. द पुअर अँड मिडल क्लासेस सफर बिकॉज देअर वेजेस अँड सॅलरीज आर मोर ऑर लेस फिक्स्ड. मग अशी म्हटल्याप्रमाणे गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांचे सॅलरीज, वेजेस ह्या जवळजवळ फिक्स्ड असतात. बट द प्राइजेस ऑफ कमोडिटीज कंटिन्यूज टू राईज. पण प्राइजेस ज्या असतात त्या मात्र वाढत असतात, पण मिळणारं इन्कम मात्र फिक्स्ड आहे. दे बिकम मोर इम्पॉवरिश्ड, म्हणजे जास्त गरीब होत जातात ते. ऑन द अदर हँड बिझनेसमॅन, इंडस्ट्रियलिस्ट, ट्रेडर्स, रिअल इस्टेट होल्डर्स असे जे लोक असतात, स्पेक्युलेटर्स, या सगळ्यांना रायझिंग प्राइजेसचा फायदा व्हायला लागतो. ओके. कारण त्यांचं इन्कम रायझिंग प्राइजेस प्रमाणे वाढायला लागतं, कारण ते फिक्स नसतं. द लॅटर कॅटेगरी ऑफ पर्सन्स बिकम रिच ॲट द कॉस्ट ऑफ फॉर्मर ग्रुप. इन द सेन्स पहिल्या लोकांचा जो लॉस झालाय त्या लॉसच्या बळावर दुसऱ्या कॅटेगरीतले फ्लेक्झिबल इन्कम असलेले लोक गब्बर होत जातात, असं आपण म्हणू शकतो, किंवा श्रीमंत होत जातात. देर इज अनजस्टिफाईड ट्रान्सफर ऑफ इन्कम अँड वेल्थ फ्रॉम द पुअर टू द रिच. ॲज अ रिझल्ट, rich roll with the wealth, indulge the conspicuous consumption, while the poor and middle classes live in the abject misery and poverty. गरिबांकडून श्रीमंतांकडे काय म्हणू आपण, पैशाचं ट्रान्सफर होतं. ओके. वेल्थचं, संपत्तीचं ट्रान्सफर होतं आणि त्यामुळे श्रीमंतांच्या गरजा वाढून ज्या ऍक्च्युअली बेसिक नेसेसिटीज नाही आहेत त्या सुद्धा कन्स्पिक्युअस कन्झम्पशन अंडर येतात. पण गरिबांना मात्र अतिशय गरिबीत राहायला लागतं. बट विच इन्कम ग्रुप ऑफ सोसायटी गेन्स ऑर लुजेस फ्रॉम इन्फ्लेशन डिपेंड्स ऑन हू अँटिसिपेट्स इन्फ्लेशन अँड हू डज नॉट. म्हणजे ऍक्च्युअली अँटिसिपेशन म्हणजे एस्टिमेट, फोरकास्ट इन्फ्लेशन बद्दल कुणी केलंय आणि कशा प्रकारे केलंय याच्यावरती डिपेंड असतं की तुम्हाला इन्फ्लेशनचा किती त्रास होईल. दोज हू करेक्टली अँटिसिपेट इन्फ्लेशन, दे कॅन adjust their present earnings, buying, borrowing, and lending activities against the loss of income and wealth due to inflation. They therefore do not get hurt by inflation, failure to anticipate inflation correctly,
लीड्स टू रिडिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम आणि वेल्थ. सो असा विचार करा, ज्यांनी ऍक्च्युली याबद्दल विचार केलाय त्यांना लक्षात आलंय की भविष्य काळात इन्फ्लेशन वाढेल, त्यांच्यासाठी फायदा होतो, पण ज्यांना हे लक्षात येत नाही त्यांना मात्र मोठा तोटा सहन करायला लागतो. ओके, द इफेक्ट्स ऑफ इन्फ्लेशन ऑफ ऑन डिफरंट ग्रुप्स ऑफ सोसायटी, डेटर्स आणि क्रेडिटर्स. तर मग डेटर्स आणि क्रेडिटर्सना फायदा होतो की तोटा होतो ते आता आपण बघूया. ओके, सो बघा, ड्युरिंग द पिरियड ऑफ रायझिंग प्राइजेस डेटर्स गेन क्रेडिटर्स लूज. म्हणजे जे लोन घेणारे लोक असतात ते त्यांचा फायदा होतो, पण जे लोन देणारे लोक असतात त्यांचा मात्र तोटा होतो. वेन प्राइस रायझेस द व्हॅल्यू ऑफ मनी फॉल्स, म्हणजे पैशाची किंमत कमी होते. दो डेटर्स रिटर्न द सेम अमाऊंट ऑफ मनी, म्हणजे ज्यांनी लोन्स घेतली आहेत, ओके, ते सेम प्रकारचे पैसे आपल्याला पे करतात, बट दे पे लेस इन टर्म्स ऑफ गुड्स. इन द सेन्स, जर आपण कुणाला लोन दिलं असेल आणि इन्फ्लेशन होत असेल, तर आपण 2 लाखाचं लोन दिलं असेल तर तो 2 लाखच रुपये आपल्याला परत करतो. पण पूर्वी समजा 2 लाखात एक गाडी येत असेल, तर आता इन्फ्लेशन वाढल्यामुळे तीच गाडी 3 लाखाला येणार आहे. म्हणजेच काय झालं की आपण 2 लाखाची जी किंमत आपल्याला मिळत होती पूर्वी त्याच्यापेक्षा कमी किंमत आता पैशाची झाली. ओके, इन द सेन्स ज्यामुळे लोन घेणाऱ्या लोकांना फायदा होतो, पण लोन देणाऱ्या मात्र लोकांना तोटा होतो. ओके, लेट्स सी salaried person. Salaried persons such as clerks, teachers and other white collared persons lose when there is inflation. म्हणजे या लोकांना खूप मोठ्या प्रमाणावर तोटा होतो, कारण त्यांचं इन्कम, त्यांची सॅलरी ही फिक्स्ड असते. ओके, आणि त्यामुळे त्यांना एक ठराविक अमाऊंटच नेहमी फिक्स अमाऊंट मिळते, लाईक 30,000, 20,000, 8,000, 10,000, जे काही त्यांची सॅलरी असेल ती ती तितकीच मिळते जी गेल्या महिन्यात मिळत होती. पण गेल्या महिन्यात जर इन्फ्लेशन नसेल आणि या महिन्यात इन्फ्लेशन असेल, तर आज मला तितके पैसे कमी पडणार आहेत. तुमच्या लक्षात येत आहे? त्यामुळे सॅलरीड पर्सन्सना इन्फ्लेशनचा तोटा होतो. दे बिकम्स लूजर. Wage earners. Wage earners may gain or lose depending upon speed with which their wages adjust to rising prices. In the sense, कोणत्या रेटवरती त्यांच्या वेजेस म्हणजे डेली मिळणारे पैसे हे वाढतायत, त्या प्रकारात ते इन्फ्लेशन झाल्यावरती गेनर्स होणार की लूजर्स होणार हे ठरतं. जर समजा युनियन स्ट्रॉंग असतील, ट्रेड युनियन, तर त्या भाववाढ जशी होत जाईल तशा प्रकारे लेबरर्सची वेजेस वाढवण्याचा तगादा लावतात आणि पटापटा त्यांच्या वेजेस वाढायला लागतात. त्यामुळे लेबरर्स प्रोटेक्ट होऊ शकतात. मात्र तसं जर नसेल तर मात्र जेव्हा प्राइस राईज होत असते तेव्हा एम्प्लॉईजना, वेज अर्नर्सना खूप तोटा होऊ शकतो. ओके, सो त्यांची वेज अर्नर्स आर इन द सेम पोझिशन्स ॲज द व्हाईट कॉलर पर्सन्स आर. सो फिक्स्ड इन्कम ग्रुप म्हणजे जे पेन्शनवर राहतात, अनएम्प्लॉयमेंट इन्शुरन्सवर जगतात, सोशल सिक्युरिटीवर जगतात, FD ठेवलेली आहे, सोनं ठेवलेलं आहे लॉकरमध्ये आणि त्याच्यावर मिळणाऱ्या इंटरेस्टवरती जगतात. तर अशा ज्या गोष्टी असतात, तर त्या प्रकारच्या इन्कममध्ये, फिक्स्ड इन्कम ग्रुपमध्ये तोटा होतो, कारण त्यांना एक फिक्स्ड इन्कम मिळत असतं. इन केस ऑफ द होल्डर्स ऑफ फिक्स्ड इंटरेस्ट बेअरिंग सिक्युरिटीज, डिबेंचर्स अँड डिपॉझिट्स, त्यांना तितकंच इन्कम मिळत राहतं, पण किमती मात्र वाढलेल्या असतात. ओके, सो दे बिकम लूजर पीपल. सो इक्विटी होल्डर्स आणि इन्व्हेस्टर्स म्हणजे शेअरमध्ये इन्व्हेस्ट केलेले लोक किंवा इक्विटी होल्डर्स. Persons who hold shares or stocks as a company's gain during inflation. In the sense, इन्फ्लेशनच्या काळात स्टॉक्स ऑफ अ कंपनीज ज्यांच्याकडे असतात किंवा शेअर्स ज्यांच्याकडे असतात ते लोक विनर्स असतात, कारण त्यांच्याकडे जास्त फायदा व्हायला लागतो त्यांना इन्फ्लेशनचा. फॉर वेन प्राइजेस आर रायझिंग बिझनेस ॲक्टिव्हिटीज एक्सपांड विच इन्क्रीज द प्रॉफिट्स ऑफ कंपनीज. जेव्हा इन्फ्लेशन होत असतं तेव्हा बिझनेस ॲक्टिव्हिटीज वाढतात आणि त्यामुळे प्रॉफिट वाढतो कंपनीचा, आणि जर कंपनीचा प्रॉफिट वाढला तर ऑब्व्हियसली शेअर होल्डर्सना पण त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. But those who invest in debentures, securities, bonds, etc., which carry the fixed interest rate, lose during inflation because they receive the fixed sum while the purchasing power is falling.
सो जे लोक डिबेंचर, सिक्युरिटी, बॉन्ड्स यांच्यामध्ये ज्याचा इंटरेस्ट रेट फिक्स असतो यांच्यात इन्व्हेस्ट केलेले असतात त्यांच्यासाठी मात्र मोठा तोटा निर्माण होतो. सो बिझनेसमन आपण बघितलं दे विल बी विनर, कारण बिझनेस ऍक्टिव्हिटीज वाढलेल्या असतात, सो त्यांचा प्रॉफिट वाढतो. बरोबर. ॲग्रिकल्चरिस्ट आर ऑफ 3 टाइप्स: लँडलॉर्ड्स, peasant proprietors, and landless agriculture workers. Landlords lose during rising prices because they get fixed rent. सो त्यांचं जमिनीवरचं जे रेंट असतं ते फिक्स्ड असतं आणि त्यामुळे ज्यांच्या जमिनी आहेत, ज्यांनी त्या भाड्याने दिल्या आहेत किंवा जे कुणाकडून तरी कसून घेत आहेत जमीन, कुणीतरी दुसरं काम करताय, यांना भाडं मिळतंय, तर अशा रेंट रिसिव्हिंग पीपल्ससाठी हा तोट्याचा विषय असतो इन्फ्लेशन. But peasant proprietors who own and cultivate their farms are in the position of gain. In the sense जे नॉर्मल छोटे छोटे फार्मर्स सुद्धा असतात जे स्वतः काही ग्रो करतात स्वतः, त्यांचा फायदा होतो. प्राइजेस ऑफ फार्म प्रोडक्ट्स इन्क्रीज मोर दॅन द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कारण फार्म प्रोडक्टच्या ज्या प्राइजेस असतात त्या कॉस्ट ऑफ प्रोडक्शनपेक्षा वाढायला लागतात. ओके. सो ॲग्रिकल्चरिस्टमध्ये लँडलॉर्ड्सना थोडा प्रमाणावर तोटा सहन करायला लागतो, पीजंट प्रोप्रायटर्सना मात्र फायदा होतो. फॉर द प्राइजेस ऑफ इनपुट्स अँड लँड रेव्हेन्यू डू नॉट rise to the same extent as the rise in the prices of farm products. On the other hand, the landless agricultural workers are hit hard by the rising prices. सो हे जे वर्कर्स असतात लँडलेस म्हणजे भूधारक नसलेले लोक जे इतरांच्या शेतात खपतात, त्यांच्यासाठी मात्र इन्फ्लेशन हा फार मोठा घातक पिरियड असतो. देअर वेजेस डू नॉट रेज्ड बाय द फार्म ओनर्स बिकॉज ट्रेड युनियनिझम इज ॲबसेंट अमंग देम. इन द सेन्स कुठल्याही प्रकारे निगोशिएट करणारं ऑर्गनाइज स्ट्रक्चर या वर्कर्ससाठी अवेलेबल नसल्यामुळे त्यांच्या वेजेस काही वाढत नाहीत इन्फ्लेशनच्या टाईममध्ये, पण त्यांना जे कन्झ्युम करायचं असतं त्या गुड्स अँड सर्व्हिसेसच्या प्राइजेस मात्र पटापट वाढत असतात. सो लँडलेस ॲग्रिकल्चरल वर्कर्स आर लुजर्स ड्युरिंग द टाइम ऑफ इन्फ्लेशन. गव्हर्नमेंटच्या बाबतीत गव्हर्नमेंट ॲज अ डेटर गेन्स ॲट द एक्सपेन्स ऑफ हाऊसहोल्ड हू आर इट्स प्रिन्सिपल क्रेडिटर्स. This is because interest rate on government bonds are fixed and do not raised in the offset expected rise in price. But government in turn levies less taxes to the services and retire its debt. With inflation, even the real value of taxes is reduced. Thus, redistribution of wealth in favor of government accrues as the benefit of taxpayers. Since the taxpayers of the government are higher income groups, they are also the creditors of the government because it is they who hold government bonds. As creditors, the real value of their assets decline as the taxpayers and the real value of their liabilities also decline during inflation. The extent to which they will become gainers or losers on which whole is on the whole is a very complicated calculation. Thus inflation redistributes income from wage earners and fixed income groups to profit recipient and from creditors to debtors. Insofar as wealth distributions are concerned, the very poor and the very rich are more likely to lose than the middle income group. This is because poor hold what little wealth they have in monetary form and has few debts, whereas the very rich hold substantial part of their wealth in bonds and have relatively few debts. On the other hand, the middle income groups are likely to be heavily in debt and hold some wealth in common stock as well as in real estate. सो ओव्हरऑल आपण हे बघितलंय की इन्फ्लेशनचा ओव्हरऑल रिडिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थवर, इन्कमवर काय परिणाम होतो, कोणत्या कोणत्या स्टेक होल्डर्सवर. आता आपण बघणार आहोत की इफेक्ट्स ऑफ प्रोडक्शन, की इन्फ्लेशनचा कसा ॲडव्हर्स इफेक्ट होऊ शकतो. सो इन्फ्लेशनमुळे प्रोडक्शनमध्ये रिसोर्सेसचं मिसअलोकेशन म्हणजे चुकीच्या जागी ते रिसोर्सेस पोचतात आणि पोचतात इन द सेन्स चुकीच्या लोकांना जिथे गरज नसेल तिथे ते डायव्हर्ट केले जातात आणि त्यामुळे इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल प्रोडक्शनमध्ये काही फरक राहत नाही. इसेन्शियलचं जास्त प्रोडक्शन व्हायला हवं असं नेहमीच म्हटलं जातं, पण तसा फरक राहत नाही. देन द चेंजेस इन द सिस्टीम ऑफ ट्रान्झॅक्शन्स,
Inflation leads to change in the transactions of a producer's transaction pattern. They hold the smaller stock of real money, holding against unexpected contingencies than before. They devote more time and attention to the converting money into inventories and other financial or real assets. It means that time and energy are diverted from production of goods and services, and some resources are used wastefully. In the sense, चुकीच्या प्रकारे रिसोर्सेसचा वापर केला जातो. प्रोडक्शनमध्ये घट होते, इन द सेन्स कमी प्रमाणावर प्रोडक्शन व्हायला लागतं इन्फ्लेशनच्या इफेक्टमुळे. फॉल इन द क्वालिटी, सेलर्स मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर क्वालिटी कमी व्हायला लागते, कारण कॉस्ट वाढत असते. ओके. इट इंडल्ज ऑल्सो अडल्ट्रेशन ऑफ द कमोडिटीज. होर्डिंग आणि ब्लॅक मार्केटिंग, अशा काळात होर्डिंग स्टॉक करणं, भविष्यात किमती वाढतील म्हणून, किंवा किमती वाढतील या भीतीने जेव्हा एखादी गोष्ट साठवून ठेवली जाते आणि त्याच्यानंतर किमती वाढल्यावर ती त्या वाढलेल्या किमतींना विकली जाते, तेव्हा त्याला होर्डिंग किंवा ब्लॅक मार्केटिंग, म्हणजे जास्त किमतीने लोकांना गरजेच्या वस्तू देणं, या अशा अँटी सोशल ऍक्टिव्हिटीज घडतात इन्फ्लेशनमुळे. देन इन्फ्लेशनमुळे सेव्हिंग्सची कमतरता व्हायला लागते. ह्याच्यामुळे फॉरेन कॅपिटल कमी होतं देशातलं, आणि मोठ्या प्रमाणावर स्पेक्युलेशनचे जे वेगवेगळ्या टाईपमध्ये व्यवसाय असतात, त्यांना मोठ्या प्रमाणावर चलती निर्माण होते इन्फ्लेशनमुळे. त्याप्रमाणे इन्फ्लेशन वेगवेगळ्या प्रकारे इतर वेगवेगळ्या स्टेक होल्डर्सना पण अफेक्ट करतात. गव्हर्नमेंट तर खूप वेगवेगळ्या प्रकारे अफेक्ट होते इन्फ्लेशनमुळे. आता मगाशीच म्हटल्याप्रमाणे की इन्फ्लेशन ओव्हरऑल गव्हर्नमेंटने जेव्हा लोन्स घेतलेली असतात, तेव्हा गव्हर्नमेंट क्रेडिटर बनतं आणि त्याचा त्याला फायदा होतो. पण गव्हर्नमेंटचे जेव्हा बॉन्ड्स किंवा लोकांनी घेतलेले असतात, तेव्हा त्या बॉन्ड्सवर फिक्स्ड इंटरेस्ट मिळत असतं लोकांना. त्यामुळे लोक लुजर होतात, पण गव्हर्नमेंट गेनर होतं. या उलट जेव्हा गव्हर्नमेंटने कुणाला तरी लोन दिलेलं असतं, मदत दिलेली असते, तेव्हा त्यांच्याकडून जी परतीची अपेक्षा असते, ती पैशाची किंमत कमी झाल्यामुळे गव्हर्नमेंटला तोटा सहन करायला लागतो. ओके. Let's see the balance of payment. Inflation involves sacrificing the advantages of international specialization and division of labor. When prices rise more rapidly in the home country than in the foreign countries, domestic products becomes costlier compared to the foreign products. This tends to increase imports and reduce exports, thereby making the balance of payment unfavorable. So जेव्हा आपल्या देशातल्या किमती वाढतात, परदेशात कमी किमतीत वस्तू मिळतात, तेव्हा इम्पोर्ट वाढतात आणि आपल्याकडचे एक्सपोर्ट कमी होतात, आणि त्याच्यामुळे बॅलन्स ऑफ पेमेंट याच्यात खूप अनफेवरेबिलिटी निर्माण होते, आणि त्यामुळे देशाच्या इकॉनॉमीला धक्का बसतो. एक्सचेंज रेट. When prices rise more rapidly in the home country than in the foreign countries, it lowers the exchange rate in relation to foreign currencies. मॉनिटरी सिस्टीम हळूहळू तुमची कोलॅप्स व्हायला लागते. सोशल इन्फ्लेशन जे असतं ते हार्मफुल असतं, कारण त्यामुळे इनइक्वॅलिटी सोशल लाईफमध्ये, समाजात निर्माण होते. गरीब आणि श्रीमंत यांच्यातला भेद वाढतो. त्याच्याबरोबर पॉलिटिकल जी शांतता असते, पॉलिटिकल पार्टीज ज्या असतात, त्यांचे प्रोटेस्ट असतात, त्यांची जी एजिटेशन्स असते, ही वाढते प्राइजेस वाढल्यामुळे, आणि त्यामुळे गव्हर्नमेंटला मोठ्या प्रमाणावर अपोज व्हायला लागतं. If they gather momentum and become unhandy, they may bring the downfall of the government. In the sense, त्यामुळे गव्हर्नमेंट पडण्याची, थोडक्यात सरकार पडण्याची शक्ती सुद्धा अशा प्रकारच्या पॉलिटिकल मुवमेंट्समध्ये घडून येते इन्फ्लेशनमुळे झालेल्या. ओके. लेट्स सी. डेव्हलपिंग इकॉनॉमीमध्ये ओव्हरऑल इन्फ्लेशन हे अतिशय घातक ठरू शकतं जर आपण म्हटलं तर, कारण डेव्हलपिंग कंट्री ऑलरेडी खूप कष्टसाध्य अशा प्रकारे इकॉनॉमिक ग्रोथ अटेंड करत असतात. ओके. बट इन द अंडरडेव्हलप कंट्रीज लाईक इंडिया, ह्यूज अनएम्प्लॉयमेंट अँड इन्फ्लेशन एक्झिस्ट साईड बाय साईड. म्हणजे स्टॅगफ्लॅशन सारखं, जे आपण फिलिप्स कर्व शिकताना बघितलं होतं. In other words, in underdeveloped countries, serious inflation is in evidence long before the level of full employment is reached.
This is so because the nature of unemployment is in underdeveloped countries differ from which prevails in the developed countries during the type of depression. Many developing countries use changes in the consumer price index CPI as their central measure of inflation. Inflation measure करण्यासाठी CPI that is consumer price index हे मेजरमेंटचं तत्व किंवा मेजरमेंटचं मीन वापरलं जातं. इंडिया use WPI that is wholesale price index as the measure of inflation, but the new CPI combined is declared as new standard for measuring inflation. इंडियाने पहिल्यांदा होलसेल प्राइस इंडेक्स इन्फ्लेशन मोजण्यासाठी वापरलं, पण आता नव्या पॉलिसीप्रमाणे आपण ही CPI वापरतो. द सेंट्रल बँक RBI सारखी वर्क्स on the objectives to control and have stable prices of the commodities. Inflation control करण्याचा प्रयत्न सेंट्रल बँकेकडून केला जातो. The former governor of RBI, C. Rangarajan, points out that there is a long-term trade-off between output and inflation. He adds on that short-term trade-off happens to only introduce uncertainty about the price level in future. So optimal inflation rate म्हणजे काय is the basis theme of the deciding an adequate monetary policy. अतिशय करेक्ट असलेली मॉनिटरी पॉलिसी इम्प्लिमेंट करण्यासाठी समाजात कुठल्या प्रकारचा बेसिस वापरला जातो तर तो असतो ऑप्टिमल इन्फ्लेशन रेट. There are two debatable proportions for an effective inflation, whether it should be in the range of 1 to 3%, कारण इकॉनॉमिक ग्रोथसाठी इन्फ्लेशनही गरजेचं असतं, पण ते किती पर्सेंट पर्यंत गरजेचं आहे हे ठरवून घेणं दॅट इज ऑप्टिमल इन्फ्लेशन रेट. ओके, सो अशा प्रकारेही म्हटलं जातं की इफेक्टिव्ह इन्फ्लेशन 1 ते 3% पर्यंत असू शकते as the inflation rate that persists in the industrialized economy, or should it be in the range of 6 to 7%? While deciding the elaborate inflation rate, certain problems occur regarding its measurement. The measurement bias has often calculated as an inflation rate that is comparatively more than in nature. Secondly, there often arises the problem when the quality improvements in the product are in need to be captured out. Hence, it affects the price index. So, जेव्हा एखाद्या प्रोडक्टची क्वालिटी आपण वाढवायची असते तेव्हा आपल्याला त्याच्या अगेन्स्ट कॉस्ट वाढवायला लागते. कॉस्ट वाढली की प्राइस वाढते, म्हणजेच इन्फ्लेशन होतं. सो जेव्हा ओव्हरऑल इकॉनॉमीमध्ये क्वालिटी राईज करायची असते तेव्हा तुमचं इन्फ्लेशन वाढणारच आहे इकॉनॉमीमध्ये, पण ते चांगल्या प्रकारे वाढणारं इफेक्टिव्ह इन्फ्लेशन असतं. मग ते बरोबर की चूक ते कसं कॅल्क्युलेट करायचं या सगळ्याबद्दल खूपदा कॅल्क्युलेशनमध्ये बायस होण्याची शक्यता असते. ओके, सो इन्फ्लेशनरी इम्पॅक्ट इन द सेन्स इन्फ्लेशनचा इम्पॅक्ट कॅल्क्युलेट करणारे असे कुठले फॅक्टर असतात? सो ते डिमांड फॅक्टर्स असतात, ओके, सप्लाय फॅक्टर्स असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे डोमेस्टिक फॅक्टर्स असतात. त्या प्रकारे काही पॉलिसी मेजर्स असतात इन्फ्लेशन कंट्रोल करण्यासाठी. आपल्याकडे इन जनरल ओव्हरऑल 3 वेगवेगळ्या प्रकारची पॉलिसी मेजर्स आपण बघू शकतो. मॉनिटरी मेजर्स, फिस्कल मेजर्स आणि प्राइस कंट्रोल. मॉनिटरी मेजर्स जी असतात ती सेंट्रल बँक म्हणजे आपल्याकडे RBI कडून ती कंट्रोल केली जातात. दिस वुड रिड्यूस मनी सप्लाय इन द मार्केट, इन द सेन्स जे वेगवेगळ्या प्रकारचे उपयोग नाही मेजर्स म्हणजे उपाय आपण बघणार आहोत त्याने इकॉनॉमी मधला पैसा कंट्रोल केला जातो. इकॉनॉमीमध्ये किती पैसा खेळता राहायला पाहिजे हे कंट्रोल केलं जातं आणि त्याच्यामुळे इन्फ्लेशन कंट्रोल व्हायला मदत होते. Apart from this, the central bank reduces credit creation capacity of commercial banks to control inflation. म्हणजे किती मोठ्या प्रमाणावर क्रेडिट किंवा लोन्स दिली गेली पाहिजेत ह्यावर सुद्धा सेंट्रल बँकेचा मोठ्या प्रमाणावरती होल्ड असतो आणि त्यामुळे खूप फायदा होऊ शकतो इन्फ्लेशन कर्ब करायला. सो त्यातलं पहिलं मेजर असतं ते म्हणजे राईज इन बँक रेट. It refers to one of the most widely used measure taken by the central bank to control inflation. The bank rate is the rate at which commercial bank gets a rediscount on loans and advances by the central bank. In the sense थोडक्यात सेंट्रल बँकेला किंवा सेंट्रल बँकेकडून लोन घेण्याचा रेट कमर्शियल बँकसाठी त्याला बँक रेट म्हणता येईल. The increase in the bank rate results in the rise in the rate of interest on the loans for public. जेव्हा जास्त किमतीवरती
किमतीने लोन घ्यावं लागतं बँकांना सेंट्रल बँकेकडून, तेव्हा त्या सुद्धा आपल्या लोनचे इंटरेस्ट रेट वाढवतात. दिस लीड्स टू द रिडक्शन इन द टोटल स्पेंडिंग बाय इंडिव्हिज्युअल्स. कारण लोकांकडे कमी पैसे निर्माण होतात, कारण कमी क्रेडिट तयार होतात, कमी लोन्स मिळायला लागतात. ओके. The main reasons for reduction in the total expenditures of individual are as follows: making the borrowings of money costlier. थोडक्यात बॉरो करणं हे जास्त खर्चिक होतं, जास्त इंटरेस्ट रेटमुळे लोन घेणं हे जास्त खर्चाचं काम होतं. यामुळे बिझनेसमध्ये ॲडव्हर्स सिच्युएशन क्रिएट होतात. लोकांची सेव्ह करण्याची टेंडन्सी वाढत जाते अशा काळात, आणि त्यामुळे क्रेडिट क्रिएशनवर डायरेक्ट कंट्रोल हे दुसरं एक मेजर आहे. इन द सेन्स इट कन्स्टिट्यूट मेजर पार्ट ऑफ मॉनिटरी पॉलिसी. क्रेडिट क्रिएशन कशा प्रकारे कंट्रोल केलं जातं हे आणखीन 2 वेगळे प्रकारचे उपाय आहेत. दॅट इज परफॉर्मिंग OMO, दॅट इज ओपन मार्केट ऑपरेशन्स. इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट मेथड, कारण क्रेडिट क्रिएशन कपॅसिटी ऑफ कमर्शियल बँक्स जी असते लोन्स देण्याची, ती कर्ब करण्यासाठी, ती कमी करण्यासाठी OMO सारख्या उपायांचा, ओपन मार्केट ऑपरेशन्स सारख्या उपायांचा खूप जास्त फायदा इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये करून घेतला जातो. द सेंट्रल बँक इश्यूज गव्हर्नमेंट सिक्युरिटीज टू द कमर्शियल बँक्स अँड सर्टन प्रायव्हेट बिझनेस. In this way, the cash with commercial banks would be spent on purchasing government securities. So ही जी ओपन मार्केटमध्ये आलेल्या पब्लिक सिक्युरिटीज असतात बिझनेसकडे आलेल्या, त्यामुळे काय होतं, त्यांच्याकडचे जी एक्सेस कॅश असते ती बँक्सची जी लोन म्हणून दिली जाते त्याच्याऐवजी ती त्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्ट होते त्या खरेदी करण्यात, आणि त्यामुळे त्यांच्याकडचे एक्सेस लेंडिंग कपॅसिटी ही कमी होते, आणि आपोआपच क्रेडिट क्रिएशनला, क्रेडिट सप्लायला एक थोडा हर्डल क्रिएट होतो. ओके. क्रेडिट सप्लाय कमी होतो, कंट्रोल केला जातो. चेंजिंग द रिझर्व्ह रेशो. ओके. It involves increase or decrease in reserve ratios by the central bank to reduce the credit creation capacity of commercial banks. सो जेव्हा सेंट्रल बँकेला त्यांचं क्रेडिट क्रिएशन कमी करायचं असतं कमर्शियल बँकांचं, तेव्हा ते CRR, कॅश रिझर्व्ह रेशो, हा वाढवतात. यामुळे काय होतं, कमर्शियल बँकना जास्त अमाऊंट ऑफ कॅश किंवा कॅश रिझर्व्ह जी असते ती टोटल डिपॉझिट म्हणून त्यांचं सेंट्रल बँकमध्ये ठेवायला लागते. जास्त डिपॉझिट ठेवायला लागलं की आपोआप बँकांची लेंडिंग कपॅसिटी कमी होते, आणि त्यामुळे क्रेडिट कंट्रोल होतो. याच्या प्रकारेच आणखीन काही तर आपण 3 मेजर्स बघितली बरं का आतापर्यंत. राईज इन बँक रेट, म्हणजे बँक रेट म्हणजे ज्या रेटने कमर्शियल बँकना सेंट्रल बँक लोन देते तो रेट वाढवणं. दुसरी होतं ओपन मार्केट ऑपरेशन्स आणि चेंजिंग कॅश रिझर्व्ह रेशो. आता आपण बघतोय फिस्कल मेजर्स काय असतात. फिस्कल मेजर्स म्हणजे गव्हर्नमेंटकडून घेतले जाणारे ऍक्शन्स गव्हर्नमेंटच्या खर्चात. सो ज्यात असा अर्थ असतो की टॅक्सेस वाढवले जातात वेगवेगळ्या प्रकारचे, किंवा ते कमी केले जातात, टॅक्स सिस्टीम बदलली जाते. ओके. द 2 मेन कंपोनंट्स ऑफ फिस्कल पॉलिसी ऑफ गव्हर्नमेंट इज रेव्हेन्यू अँड गव्हर्नमेंट रेव्हेन्यू आणि गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर. गव्हर्नमेंटचा खर्च आणि गव्हर्नमेंटचा इन्कम, त्या दोन्ही गोष्टींचा ऍडजस्टमेंट करून गव्हर्नमेंट इन्फ्लेशनचा कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतं. त्यासाठी ते त्यांचे प्रायव्हेट स्पेंडिंग रिड्यूस करतात, किंवा गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर कमी करतात, किंवा या दोन्हीचाही वापर करतात. सो लोकांचं प्रायव्हेट स्पेंडिंग कमी करायचं, किंवा गव्हर्नमेंटचे एक्सपेंडिचर म्हणजे खर्च कमी करायचा. त्यामुळे काय होतं आपोआपच की मार्केटमध्ये जो खेळणारा पैसा असतो तो कर्ब केला जातो. एकदा लोकांची पर्चेसिंग पॉवर, मार्केटमधला पैसा, मनी सप्लाय कमी झाला की लोक कमी डिमांड करतात. कमी डिमांड झाली की आपोआपच सप्लाय जितका आहे तेवढीच डिमांड होते आणि इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये येतं. ओके. सो लेट्स सी, जसं मगाशी म्हटलं आणखीन पण काही उपाय असतात, जसे नवी करन्सी सेंट्रल बँक इश्यू करते की ज्याच्यामुळे मार्केटमध्ये जास्त प्रमाणावर पैसा खेळायला मदत होते, आणि डिमॉनिटायझेशन सारखे उपाय असतात की त्यामुळे ओल्ड करन्सीतल्या नोट पुन्हा एकदा मागे घेतल्या जातात गव्हर्नमेंटकडून, आणि त्याच्यामुळे काय होतं की जे पैसे मार्केटमध्ये एक्सेस खेळत असतात ते थांबतात. लोकांचे ते पैसे बँकांमध्ये बंदिस्त होतात, आणि त्यामुळे इन्फ्लेशन रेट कंट्रोल व्हायला मदत होते. ओके. आणि ऍक्च्युली
जर समजा जास्तीत जास्त नोटा सेंट्रल बँकेकडून नोट्स किंवा करन्सी दिल्या गेल्या, तर हायपर इन्फ्लेशन होण्याचा धोका असतो आणि त्यामुळे सेंट्रल बँकनं नेहमीच याबाबत काळजी घ्यायला लागते. ओके. सो मगाशी म्हटल्याप्रमाणे फिस्कल मेजर्समध्ये प्रिन्सिपल मेजर किंवा प्रिन्सिपल उपाय, महत्वाचे उपाय असतात त्यात रिडक्शन ऑफ अननेसेसरी गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर हा एक प्रकार असतो. नंतर टॅक्सेस वाढवणं हा एक दुसरा प्रकार असतो लोकांवरचे. त्यामुळे प्रायव्हेट एक्सपेंडिचर जे असतात, प्रायव्हेट डिमांड्स ज्या असतात त्या कमी होतात, कारण लोकांचे जास्त पैसे टॅक्समध्ये जायला लागतात. वेराज गव्हर्नमेंटचे पैसे एक्सपेंडिचर कमी केल्यामुळे मार्केटमध्ये गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर करतं म्हणजे इतर समाजातल्या लोकांकडून काही ना काही विकत घेणं किंवा त्यांच्यासाठी काही प्रोव्हाइड करणं असं असतं. तर ते आपोआपच कमी होतं, लोकांकडचा पैसा कमी होतो. नंतर इन्क्रीज इन सेव्हिंग्स इन द सेन्स ओव्हरऑल मार्केटमधलं सेव्हिंग वाढवणं, गव्हर्नमेंटचं सेव्हिंग वाढवणं. केन्स देअर फॉर ॲडव्होकेट कंपल्सरी सेव्हिंग्स ऑर व्हॉट इज कॉल्ड डिफर्ड पेमेंट. म्हणजे गव्हर्नमेंट लोकांना कंपल्सरी सेव्हिंग करायला लावतं आणि याला डिफर्ड पेमेंट असंही म्हणतात, वेअर द सेवर गेट्स हिज मनी बॅक आफ्टर सम इयर्स. फॉर दिस पर्पज गव्हर्नमेंट शुड फ्लोट पब्लिक लोन्स carrying high rates of interest, start saving schemes with prize money and lottery for long periods, etc. ओके. सो ह्या सगळ्या सेव्हिंग्स वाढवण्याच्या पद्धती असतात. सरप्लस बजेट, अशा वेळी सरप्लस बजेट क्रिएट करणं हेही खूप गरजेचं असतं. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट मेजर टू अडॉप्ट अँटी इन्फ्लेशनरी बजेट पॉलिसी. फॉर दिस पर्पज गव्हर्नमेंट शुड गिव्ह अप डेफिशिट बजेटिंग, डेफिशिट फायनान्सिंग अँड इन्स्टेड हॅव सरप्लस बजेट्स. म्हणजे अशा वेळी गव्हर्नमेंटचं इन्कम जास्त असलं पाहिजे आणि खर्च कमी, याला सरप्लस बजेट्स असं म्हणतात. It means collecting more revenues and spending less. Public debt. At the same time, it should stop repayment of public debt and postpone it in some future date till inflationary pressure are controlled within the economy. सो पब्लिक डेट म्हणजे लोकांकडून जे लोन घेतलेलं असतं बॉन्ड्स आणि सिक्युरिटीज मधून, तर ते परत करणं थांबवलं पाहिजे अशा वेळी गव्हर्नमेंटने, जोपर्यंत हे भाववाढीचं किंवा इन्फ्लेशनरी प्रेशर कमी होत नाही इकॉनॉमीमधलं. Instead, the government should borrow more to reduce money supply with the public. म्हणजेच गव्हर्नमेंटने जास्तीत जास्त बॉरो केलं पाहिजे, सो दॅट इकॉनॉमी मधला जो मनी सप्लाय आहे तो कमी होईल. सो अशा प्रकारची मॉनिटरी मेजर्स, फिस्कल मेजर्स असतात जी इन्फ्लेशन कमी करण्यासाठी मदत करतात. पण ह्यातला कुठलाही एक उपाय असा फिक्स नाहीये की ज्यामुळे इन्फ्लेशन कमी होईल. सो या सगळ्यांना अतिशय काय म्हणू आपण, कॉमनली एकत्रपणे योग्य प्रमाणे राबवायला लागतं इकॉनॉमीमध्ये, समाजात, सो दॅट इन्फ्लेशनचं जे प्रेशर असतं ते कमी होतं आणि ह्यामुळे प्राइजेस कंट्रोल करणं शक्य होतं गव्हर्नमेंटला. Another method of seizing inflation is preventing any further rise in the prices of goods and services. In this method, inflation is suppressed by price control and but cannot be controlled for the long time. कुठल्याही प्रकारच्या फ्री आणि ओपन मार्केटमध्ये प्राइजेस मोठ्या प्रमाणावर कंट्रोल करणं खूप कठीण असतं आणि खूप वेळासाठी कंट्रोल करणं हे खूप कठीण असतं आणि त्यामुळे basic inflationary pressure in the economy is not exhibited in form of rise in prices for short time. Such inflation is termed as suppressed inflation. So अशा वेळी जेव्हा प्राइस कंट्रोल करून इन्फ्लेशन रोखून धरण्याची जी क्रिया आहे त्याला सप्रेस्ड इन्फ्लेशन असं म्हटलं जातं. Historical evidence have shown that price control alone cannot control inflation, but only reduces the extent of inflation. For example, at the time of wars, government of different countries imposed price controls to prevent any further rise in price. युद्धाच्या वेळी अनेक देशातल्या गव्हर्नमेंटने प्राइस कंट्रोल केल्याच्या घटना घडलेल्या आहेत, लोकांच्या गरजेच्या वस्तूंचे दर वाढू नयेत म्हणून. However, prices remains at peak in different economies. This was because of the reason that inflation was persistent in different economies, which caused sharp rise in prices. Therefore, it can be said inflation cannot be seized unless its cause is determined. कशामुळे इन्फ्लेशन होत आहे हे जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत इन्फ्लेशन कमी करणं हे अतिशय कठीण होऊन बसतं. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण हे प्राइस कंट्रोलचंच आहे, प्रोडक्शन वाढवून किंवा रॅशनल वेज पॉलिसी अवलंबून, म्हणजे थोडक्यात इकॉनॉमीमधलं वेगवेगळ्या प्रकारच्या नेसेसरी गुड्सचं प्रोडक्शन वाढवायचं किंवा एक फिक्स्ड रॅशनल वेज
रेट ठरवून घ्यायचा, ज्याच्यामुळे कॉस्ट पुश इन्फ्लेशन कमी होईल. जे आपण मगाशी म्हटलं ते. आत्तापर्यंत आपण डिमांड पुल इन्फ्लेशनचा विचार करत होतो कंट्रोल करायचा. तर ह्या उपायात कॉस्ट पुश इन्फ्लेशन कसं कमी होईल हे पण बघता येतं. सो अगेन व्हॉट आय कॅन सी इझिली से आपण जेव्हा असं म्हणतो की गव्हर्नमेंटला काय काम असतं, तर हे सगळं काम गव्हर्नमेंटकडून हँडल केलं जातं विदाऊट टेकिंग एनी बॉदरेशन की त्याच गव्हर्नमेंटला फायदा होईल की तोटा होईल. ओके. रेशनिंग ह्याचा अर्थ असा असतो की किती गोष्टी पुरवल्या जातील आणि किती किमतीत हे डिफाईन केलं जातं गव्हर्नमेंटकडून. आणि त्यामुळे गरीब जास्तीत जास्त गरीब होत चाललेले असतात इन्फ्लेशनच्या काळात, त्यांना याचा खूप मोठा हातभार लागतो. ओके. आणि अशा प्रकारे RBI आपल्या देशात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कंटिन्युअसली वेज रेट पॉलिसी किंवा इन्फ्लेशन टार्गेटिंगच्या माध्यमातून अशी टेक्निक्स वेगवेगळी वापरून जी आपण आत्तापर्यंत बघितली, इन्फ्लेशन कर्ब करण्याचा, कमी करण्याचा, प्राइजेस स्टेबल करण्याचा आणि ओव्हरऑल इकॉनॉमीमध्ये स्टॅबिलिटी आणण्याचा प्रयत्न करते. मोस्ट ऑफ द सेंट्रल बँक्स यूज द इन्फ्लेशन टार्गेट ॲज 2.0. म्हणजे जनरली सगळ्या प्रकारच्या ज्या सेंट्रल बँक असतात, RBI सारख्या इतर देशांमध्ये पण ज्या आहेत त्या 2% इन्फ्लेशन टार्गेट ठेवायचा प्रयत्न करतात. फेब्रुवारी 15 नंतर जेव्हा मॉनिटरी पॉलिसी स्ट्रॅटेजी इन्फ्लेशन टार्गेटिंग बद्दल लक्षात आली, तेव्हा आपल्या RBIने आणि गव्हर्नमेंटने असं नोटिफाय केलं की आपलं कन्झ्युमर इन्फ्लेशन टार्गेट हे 4% आहे आणि ते 2021 पर्यंत ते तसंच राहील. ओके. इन्फ्लेशन टार्गेटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. सेंट्रल बँक्स हॅव द पॉवर टू प्रिंट फियाट मनी. फियाट मनी म्हणजे करन्सी. अनलाईक मनी बॅक्ड बाय मटेरियल्स सच ॲज सिल्वर, गोल्ड इन द प्री वर्ल्ड वॉर II एरा. पूर्वी कसं असायचं की तुमच्याकडे जे नोट्स असायच्या, त्या नोट्स तुम्ही गव्हर्नमेंटकडे दिल्या तर त्या किमतीचं सोनं तुम्हाला परत मिळायचं. त्याला मनी बॅक्ड बाय गोल्ड असं म्हणायचं. फियाट मनी गेट्स द व्हॅल्यू फ्रॉम लीगल डिग्री. इन द सेन्स आता तशा प्रकारे कुठल्याही नोटांना गोल्ड बॅकिंग नसतं, पण फियाट मनी ह्याला लीगल डिग्री असते. म्हणजे थोडक्यात लीगल सपोर्ट असतो अशा प्रकारच्या पैशांना. त्यांना काहीतरी अर्थ असतो. ते नुसते पैशाचे कागद नसतात, नुसते कप्टे नसतात. Every fiat money needs a nominal anchor to tie down the price level. A nominal anchor can take various forms such as money supply, nominal gross domestic product GDP, value of domestic currency relative to the foreign currency, or the price measures such as the consumer price index CPI. Since the collapse of gold standard, um, central bank have tried all kinds of nominal anchors, but with the limited success. The world has increasingly moved towards inflation targeting, where the nominal anchor is CPI. इन द सेन्स CPI हे तुमचं इन्फ्लेशन टार्गेटिंगचं महत्वाचं टूल बनत चाललेलं आहे. आपल्या देशातही RBI CPIलाच इन्फ्लेशन टार्गेटिंगचं टूल मानतं. दिस इज द काइंड ऑफ This is the kind of IT framework that inflation targeting framework that has been adopted by the RBI. The objective is to pin down the value of rupee to the price level of CPI basket. म्हणजे थोडक्यात पैशाची, एका रुपयाची म्हणजे थोडक्यात पैशाची किंमत या CPIच्या बास्केटशी समानता साधणारी ठेवणं, पिन डाऊन करणं, हे या इन्फ्लेशन टार्गेटिंग फ्रेमवर्कचं खूप मोठं उद्दिष्ट आहे. मोस्ट कंट्रीज टुडे फॉलो फ्लेक्झिबल इन्फ्लेशन टार्गेट फ्रेमवर्क. आणि आपला पण देश फ्लेक्झिबल इन्फ्लेशन टार्गेटिंग फ्रेमवर्कच वापरतो. The RBI would target multiple indicators ranging from inflation and growth of exchange rate and trade balance. There was no clarity about the primary objectives of monetary policy. The lack of accountability, clarity, and transparency in the monetary policy introduced uncertainty. Uncertainty about the central bank's monetary policy objective is a risk factor of the economy. So जर समजा तुमच्या मॉनिटरी पॉलिसीमध्ये ट्रान्सपरन्सी नसेल, अकाउंटेबिलिटी नसेल, क्लॅरिटी नसेल, तर ते तुमच्या इकॉनॉमीमधली इनस्टॅबिलिटी वाढवतं रादर दॅन अनसर्टन्टी, रिस्क फॅक्टर वाढवतं रादर दॅन कमी करणं.
For example, during 2000, in the absence of specific mandate to target inflation, monetary policy in India was often used to achieve objectives unrelated to the price stability. For example, during 2004 to 2007, in response to surge in foreign capital inflows, the RBI lowered the nominal interest rate. This was done to prevent the rupee from appreciating. रुपयाची किंमत वाढवण्यापासून थांबवणं याच्यासाठी हे केलं गेलं की नॉमिनल इंटरेस्ट रेट आरबीआयने वाढवले. दिस मीन्ट इंटरेस्ट रेट्स वेर केप्ट लो, सॉरी कमी केले नॉमिनल इंटरेस्ट रेट. दिस मीन्ट इंटरेस्ट रेट्स वेर केप्ट लो ॲट द टाइम वेन द इकॉनॉमी वॉज ग्रोईंग ॲट व्हेरी रेट ऑफ फ्युएल्ड बाय द क्रेडिट बूम. क्रेडिट बूमच्या काळात इंटरेस्ट रेटला कर्ब केलं गेलं सो दॅट इन्फ्लेशनरी प्रेशर हे कमी होईल इकॉनॉमीवरचं. सो अशा प्रकारची वेगवेगळी मेजर्स ओव्हरऑल आरबीआयला किंवा या सगळ्या सेंट्रल बँक्सना करायला लागतात. इट वॉज फर्स्ट अडॉप्टेड बाय रिझर्व्ह बँक ऑफ न्यूझीलंड इन 1989. सो जी मॉनिटरी पॉलिसी असते, इन्फ्लेशनरी टार्गेट किंवा इन्फ्लेशन टार्गेटिंग हे जे टूल आहे ते रिझर्व्ह बँक ऑफ न्यूझीलंडने पहिल्यांदा वापरलं 1989 मध्ये. सिन्स देन द नंबर ऑफ कंट्रीज युझिंग इन्फ्लेशन टार्गेटिंग ॲज अ फ्रेमवर्क टू कंडक्ट देअर मॉनिटरी पॉलिसी हॅज स्टेडीली गॉन अप. As of now, 36 countries, including India, have officially adopted IT, inflationary targeting, inflation targeting. In addition to 19 countries in Eurozone are bound by the inflation target chosen by European Central Bank. It takes the total count of 55. सो आपण हे कंट्रीज बघू शकतो जेव्हा त्यांनी इन्फ्लेशन टार्गेटिंग ॲज अ हॅज स्टेडीली गेन पॉप्युलरिटी विथ आणि त्याच्या कंट्रीज त्यांचे इयर ऑफ अडॉप्शन दिसतं आपल्याला. आणि आपण बघू शकतो की सॉरी इंडियाने 2015 मध्ये हे इन्फ्लेशन टार्गेटिंगची पॉलिसी अडॉप्ट केलेली आहे. न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदा दिसली, त्यानंतर आपण बघू शकतो UK मध्ये 1992 मध्ये, US मध्ये 2012 मध्ये आणि अशा प्रकारे खूप साऱ्या कंट्रीजमध्ये. सो व्हॉट आय कॅन से ओव्हरऑल या सगळ्या धड्यातून की पैशाचं किंवा ओव्हरऑल जेव्हा आपण बिझनेस इकॉनॉमिक्स बघतोय आत्ता, तर या अख्ख्या पोर्शनमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या इकॉनॉमिक थिअरीज, इक्विलिब्रियम्स बघितले. हे सगळं कुठेतरी येऊन पैशाशी थांबतं आणि पैसा हा आपल्या रोजच्या लाईफचा खूप नियरर आणि डिअरर पार्ट असल्यामुळे या सगळ्या गोष्टीबद्दल आपल्याला माहिती असणं खूप जास्त गरजेचं असतं. ओके, मला वाटतं तुमची परीक्षा जवळ येते, तुम्ही या सगळ्याचा खूप नीट अभ्यास कराल. तुम्हाला कुठलाही डाऊट असेल तर प्लीज प्लीज मला विचारा आणि हॅव अ ब्लास्ट विथ एक्झाम, बिकॉज इट्स अ व्हेरी नाईस अपॉर्च्युनिटी फॉर यू टू स्कोअर बेटर अँड बेटर. ऑल द बेस्ट, रिअली रिअली ऑल द बेस्ट. अँड ऑन दॅट नोट, let's stop it here for today. We'll meet soon. Thank you.